प्रथम नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर. आत्ताच ठीक आहे, जे परीक्षा तलाठीची झाली त्याचा एक नॉर्मलायझेशनची लिस्ट लागली आणि पुरा पोट्याचा सत्यानाश केला. परीक्षा 200 मार्काची आहे आणि नॉर्मलायझेशननं पोट्याचे मार्क 210, 208, 209, 215, 214 असे मार्क काही काही पोट्याची झाली आहे. 200 गुणाची असून नॉर्मलायझेशननं मार्क एवढे कसे वाढू शकते हा पहिला प्रश्न आहे. नॉर्मलायझेशनची कोणती मेथड तुम्ही वापरता आणि प्रो रोटेशन फॅक्टर हा कसा काढता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्ही जेव्हा नॉर्मलायझेशन डिक्लेअर केलं तर त्या पोराले शिफ्ट कोणती होती, कोण्या शिफ्टले कोण्या दिवशी तो होता, सेंटर का होतं अना ठीक आहे, त्या पोराच्या शिफ्टचे ठीक आहे हायेस्ट मार्काचे 0.1% पोरं कोणते आणि लोएस्ट मार्काचे कोणते आणि ॲव्हरेज ठीक आहे त्या शिफ्टचा ॲव्हरेज मार्काचं काय हे कुठंही यायनं डिक्लेअर केलं नाही. यायनं डायरेक्ट नॉर्मलायझेशनची लिस्ट लावली. ठीक आहे, आता पोरायले प्रश्न आहे पोट्टे म्हणते साली हे कोणती ढोबर ठीक आहे कोणती ढोबर नॉर्मलायझेशनची पद्धत होय का जे यायनं हे लागू केली. आता महाराष्ट्र शासनानं 75,000ची भरती काढली, त्याच्यात TCS आणि IBPSले परीक्षा दिल्या. ॲक्च्युली ह्या परीक्षा पहिले जिल्हा निवड मंडळ घेत होतं तर बरोबर प्रशासनाला लागणारे क्वालिटी पोरं त्या अभ्यासक्रमातून आणि त्या पॅटर्ननं बरोबर व्यवस्थित प्रश्न प्रशासनाचे लोक काढत होते. आता यायनं काय केलं, यायनं ऑनलाईन टेंडरिंग केल्यामुळे IBPS आणि TCS लिगली घेते बा. आता बाहेर चर्चा चालू होती का 20 लाख रुपये रेट आहे, 30 लाख रुपये रेट आहे. आता भाऊ 10 लाख इतकी बेरोजगारी आहे. 900 रुपये फॉर्मची फी आहे. 900 रुपये फॉर्मची फी असताना 10 लाख लोकांनी फॉर्म भरला. 10 लाख काही काही पोट्याचे तर डबल पैसे भरले आहे. असे डबल म्हणजे फी रिसिव्ह नाही झाली म्हणून पोट्याने डबल पैसे भरले बा, फॉर्मची डेट नाही गेली पाहिजे म्हणून, त्याचे बी पैसे वापस नाही आले. तुम्ही विचार करा 10 लाख पोरं, 10 लाख गुन्हेला 10 लाख गुन्हेला 900 करा, पायरे किती होते 10 लाख गुन्हेला 900 ठीक आहे. एवढे रुपये शासनाला प्राप्त झाले ठीक आहे. आणि आम्ही मागणी करून राहिलो होतो का हे फी कमी करा, अति फी होऊन राहिली. एक पोरगा 3 एक्झामसाठी क्वालिफाय आहे तरी सांगायला तयार नाही. आता सध्या सत्यानाश करून टाकला ठीक आहे, बर्बाद करून टाकले. पोट्टे साले अभ्यास करून राहिले म्हणते का याच्यापेक्षा ठीक आहे आम्ही वावरात मेलेलो चालत. पण ह्या जर परीक्षेचा रिझल्ट असा लागत असत नॉर्मलायझेशननं 200च्या वरत मार्क जाते कसे. आता महाज्योती त्याच्यानंतर ITI इन्स्ट्रक्टर आणि तलाठीच्या ह्या 3 एक्झाम अशा झाल्या का यानं नॉर्मलायझेशन एकूण गुण जे होते तर ते नॉर्मलायझेशननं एकूण गुणाच्या पेक्षा जास्त गुण वाढले. पण मग बाकीच्या ज्या एक्झामचे तुम्ही रिझल्ट दिले याचे ठीक आहे याचे काऊन मार्क वाढले नाही. आता हे तलाठीचा रिझल्ट पेसा कायद्या अंतर्गत लटकला होता. काही लोकांना केस टाकली होती तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे का पेसाचे बाजूले ठेवून तुम्ही हे बघा आता इथं ठीक आहे महसूल विभागाने एक परिपत्रक काढलं 5 तारखेला या ठीक आहे याच महिन्यात. का म्हणते आज दिनांक 5/1/2024 रोजी उमेदवारांना प्राप्त गुणावर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन करून प्रसिद्ध यादी करण्यात येत आहे. तथापि मान्य सुप्रीम कोर्ट अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा 17 प्रवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल झालेली याचिका क्रमांक ठीक आहे पिटिशन फॉर स्पेशल लीव अपील नंबर ठीक आहे 22/109/2023 मधील निर्णयाशी अधीन राहून अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा कायदा लागू असणाऱ्या 13 जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेनंतर करण्यात येईल. म्हणजे पेसाबाबत 13 जिल्ह्याचा निर्णय नंतर डिक्लेअर करण्यात येईल. पण बाकीचे जे 23 जिल्हे आहेत 36 जिल्ह्यापैकी त्याचा निकालाची प्रक्रिया फास्ट यानं सुरू केली. पण नॉर्मलायझेशन केल्यामुळे सगळे पोट्टे महाराष्ट्रातले पुरे अवाक झाले का 200च्या वर 200 गुणाची एक्झाम असताना नॉर्मलायझेशननं 200चे मार्क जाऊ कसे शकते. त्याच्यात तुम्ही त्या पोट्ट्याले किती गुण भेटले OMR शीटवर हे काऊन नाही टाकले माय हा पहिला प्रश्न आहे. सामान्य मुद्दे आहे. मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे, अजित पवार साहेब गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे
पोरं रात्रंदिवस या लायब्ररीत अभ्यास करते, लेखाच्या ढुंगणाले फोडं येऊन जाते अभ्यास करू करू. जरासं लक्ष द्या का हे कोणती पद्धत वापरून राहिले नॉर्मलायझेशनची, असे कसे गुण मिळू शकते. आता पहा बाकायदा प्रूफ आहे. हे हिंगोलीचे पोट्टा आहे अक्षय मोहन, ठीक आहे, याले 202 गुण मिळाले. तुम्ही 202 गुण दिले ठीक आहे, पण या पोराले नॉर्मलायझेशन म्हणजे याच्या ऍक्च्युअल OMR शीटवर किती मार्क होते त्याचा एक कॉलम द्यायला लागत होता. तुम्ही तो कोण्या शिपले होता, कोण्या दिवशी होता, म्हणजे कमीत कमी तिथं ॲव्हरेज हायेस्ट मार्काची मीन किती आहे हे तुम्ही दिली नाही. त्याच्यानंतर एक हे गणेश, ठीक आहे, संजय जटाल नावाचा पोरगा, याले 202 गुण आहे, परभणीचं वय, ठीक आहे. म्हणजे जे ठीक आहे पोराच्या मनात संभ्रम आहे. त्याच्यानंतर हे आहे, ठीक आहे, अवलिया, ठीक आहे, ठोंबरे, अवलिया ठोंबरे, याले 209 गुण आहे, बीडचं पोरगा हे, 209 गुण. त्याच्यानंतर ठीक आहे प्रियंका बनसोडे 205 गुण आहे. त्याच्यानंतर ठीक आहे ह्या एक पोरगा आहे, ठीक आहे, आदित्य शेटे नावाचा, याले 204 गुण आहे. पण तुम्ही पहा हे जे मार्क पहा, मार्क पाहिल्यावर तुम्हाला कळण का काय यायचा सत्यानाश आहे. त्याच्यानंतर ठीक आहे लय पोरा, एक पोरगी 214 मार्कवाली आहे, अमृता, ठीक आहे, उंदरे पुण्याची पोरगी आहे, 201 गुण आहे. राहुल, ठीक आहे, राहुल केंद्रे 201 गुण आहे. त्याच्यानंतर 200 गुणाचीच परीक्षा आहे. आदित्य मोहिते 203 गुण आहे. तर हे आमचा साधा प्रश्न आहे का 200च्या वर मार्क गेले कसे. तुम्ही त्या पोराचे ऍक्च्युअल OMR शीटवरचे मार्क डिक्लेअर केले काऊन नाही. ठीक आहे भाऊ, आता याच्यात विषय असा झाला का 195च्या वरचे जर पोरं पकडले तुम्ही त्या लिस्टमध्ये, तर मला वाटते हे पोट्टेच 5-6 हजार असन. पण जागा किती आहे, 4600 प्लस जागा आहे. मग 4600 प्लस जागा आहे, तर मग मला का म्हणायचं आहे का एवढा कट ऑफ लागन का. पहिले कट ऑफ लागत होता 150, 170, 175, म्हणजे आता 195च्या वर एवढे साले पोट्टे अभ्यासू झाले ते ऑनलाईन परीक्षेत. मग आता ठीक आहे काही घोळ तर नाही. मग आता एक पोरगी पहा, चंद्रपूरची पोरगी आहे, ठीक आहे. आता हेच पोरगी दुसरी असू शकते का असा डाऊट आहे. आता हे पोरगी पहा, रश्मी, ठीक आहे, दोडकू मेश्राम, रश्मी दोडकू मेश्राम या पोरीले तलाठीच्या परीक्षेत, हे तलाठीची परीक्षा, हे तलाठीच्या परीक्षेत 214 गुण आहे, 214. आणि त्याच्यानंतर ह्या पोरीले फॉरेस्टची जी परीक्षा झाली, आता 2 दिवसा अगोदर रिझल्ट लागला, फॉरेस्टच्या परीक्षेत ह्या पोरीले 120 पैकी 54 मार्क आहे. एवढी जर हुशार पोरगी आहे ती, इले इथं 54 कशी. पोट्टे साले ह्या टेलिग्रामवर तुफान, म्हणजे पोट्टे का आता रिकामटवे पोट्टे अभ्यास परीक्षा दिली आहे, बेरोजगार लंगलंग लंगलंग इकडं तर काटावून आहे, कोण कुठं सापडते ते पाहतच राहते. ठीक आहे, एका पोट्यानं मला हे पाठवलं, सर ठीक आहे असं असं आहे, मी घेतलं व्हिडिओ मध्ये का हेच पोरगी इले 120 पैकी 54 आणि तिथं 214 मार्क. एवढा कसा फरक का आउट ऑफच्या वर ते गेली आणि इथं तिला 120 पैकी 54 नाही भेटले. अबे बिना अभ्यासानं गेलं तर 54 भेटते बे. ठीक आहे, हे तर पोरगी अभ्यास वाटून राहिली मला, तिले जर तलाठीत 214 भेटत असन तर असे काही नावं असन तर तुम्ही शोधा ज्याच्यावरून आपल्याला सरकार सोबत भांडता येईल. बाबू हे असं झालं कसं हे आम्हाला तुम्ही सांगा. ठीक आहे, मग का तथ्य आहे. आता हे जे नॉर्मलायझेशन केलं हे साले, ठीक आहे, सत्तेत बसणारे लोक आमच्या गोरगरीब पोराकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. गोरगरीब कष्टकरी पोरं अभ्यास करून राहिले. हे मुर्दाराचं सरकार आहे का. तलाठी परीक्षेबाबत OMR शीटवरचे मार्क आणि शिफ्ट आणि सेंटरचं तुम्ही नाव द्यायला पाहिजे होते. OMR शीटवरचा एक कॉलम द्यायला लागत होता का त्या दिवशी शिफ्टमध्ये OMR नुसार याला किती मार्क भेटले, 200च्या वर गुण कसे. ठीक आहे, नॉर्मलायझेशन. त्याच्यानंतर इकडे पहा, ठीक आहे, 4600 जागा आहे आणि 195च्या वर 5000च्या वर पोट्टे आहे जवळपास. म्हणजे विषय संपला, कट ऑफ 195च्या वर लागणी आहे. म्हणजे एवढा अभ्यास करावा लागेल का आता का 200 पैकी, ठीक आहे, तुम्हाला 195, 198 असे मार्क घ्यायला लागेल. हे तर साली उपादच झाली. त्याच्यानंतर डबल नॉर्मलायझेशन आमची मागणी आहे का तुम्ही डबल नॉर्मलायझेशन करा, त्याच्यात शिफ्ट वाईज मार्क दाखवा आणि त्या पोट्ट्याले OMR शीटवर किती मार्क घेतले हे आम्हाला दाखवा तुम्ही. त्याच्याशिवाय आमचा ह्या विश्वास राहणार नाही. त्याच्यानंतर प्रत्येक शिफ्टचा ॲव्हरेज दाखवा. तो ॲव्हरेज फावरेज काही दाखवला नाही त्यानं. आता हे पहा, ठीक आहे, ह्या रिझल्ट लावला होता त्यानं. ठीक आहे,
कायचा रिझल्ट वगैरे ह्या ठीक आहे ह्या ठीक आहे आता मागं रिझल्ट लावला ह्या कोण्या परीक्षेचा होय ठीक आहे विचारबद्दल ठीक आहे आता माझ्या लक्षातच होता तर ठीक आहे ह्या जो रिझल्ट लावला हे रिझल्टवर त्यानं पहा टेबल 1 टेबल 2 दिला त्याच्यात टोटल क्वेश्चन 100 टोटल ठीक आहे ए ऑब्जेक्शन रिसिव्ड ठीक आहे हा सहकारचा पेपर होय आणि त्याच्यात ते ठीक आहे सहकार विभाग 53 ऑब्जेक्शन रिसिव्ह झाले ठीक आहे त्याच्यानंतर व्हॅलिड नंबर ऑफ व्हॅलिड ऑब्जेक्शन 2च होते त्याच्यानंतर मग नंबर ऑफ क्वेश्चन कॅन्सल 2 झाले आणि टोटल मार्क शिफ्ट क्वेश्चन पेपर हे टोटल मार्क ऑफ दॅट शिफ्ट क्वेश्चन पेपर 196 आणि प्रो रोटेशन फॅक्टर मग जवळपास प्रो रोटेशन फॅक्टर 1.02 1.02 1.04 असाच आहे हे सर्व शिफ्ट दिली 6 तारखेची पहिली शिफ्ट 6 तारखेची दुसरी शिफ्ट 6 तारखेची तिसरी शिफ्ट सगळे शिफ्ट वाईज दिलं त्याच्यानंतर शिफ्ट वाईज टोटल कॅन्डिडेट्स किती होते हे सगळे दिलं टोटल कॅन्डिडेट्स किती होते त्याच्यानंतर मीन व्हॅल्यू पर शिफ्ट ठीक आहे म्हणजे त्या शिफ्टची एव्हरेज व्हॅल्यू दिली पोट्याला किती गुण प्राप्त झाले स्टँडर्ड डेव्हिएशन व्हॅल्यू पर शिफ्ट त्याच्यानंतर ठीक आहे आता जे टॉपर पोट्टे आहे टोटल शिफ्टली आता 3275 पोट्टे बसले त्याच्यापैकी 0.1% आता त्याच्यापैकी ठीक आहे 0.1% तर आता 0.1% म्हणजे किती पोट्टे तर याच्यातले ठीक आहे वरचे जे 32 पोट्टे आहे त्या 32 पोट्ट्याचं एव्हरेज काढलात 170 मार्क आहे हे तुम्ही असं एव्हरेज मार्क इथं दाखवायला पाहिजे का 0.1% टॉपर पोट्ट्याचा एव्हरेज पहिल्या शिफ्टमध्ये 170 दुसऱ्या शिफ्टमध्ये 158 तिसऱ्या शिफ्टमध्ये 169 ठीक आहे हे सगळे दिले आहे चौथ्या शिफ्टमध्ये 167 ठीक आहे हे सगळे पहा हे तुम्हाला मी झूम करून दाखवतो तर विषय असा आहे का हे जे तुम्ही हे पहा ठीक आहे हे पहा आता ठीक आहे पूर्ण दिलेला आहे याच्यात मग ठीक आहे आता पहा 12 तारखेच्या ठीक आहे दुसऱ्या शिफ्टमध्ये 3720 पोट्टे टोटल होते बंद्या महाराष्ट्रात त्याले ठीक आहे मीन एव्हरेज शिफ्ट आहे 86 ठीक आहे 169 एव्हरेज टॉपर 0.1% पोट्टे टॉपर आहे आणि सम ऑफ मीन स्टँडर्ड डेव्हिएशन पर शिफ्ट ठीक आहे 107 ठीक आहे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन आहे म्हणजे सर्व पोट्ट्याचा एव्हरेज आहे तर आता हे तुम्ही जे दाखवलं असं तुम्ही तलाठीचं दाखवा आमची मागणी आहे आमचा विश्वास त्या प्रक्रियेवर पारदर्शक राहिला पाहिजे का एवढे मार्क मिळू कसे शकते ह्या महाराष्ट्रातल्या तमाम पोट्ट्याचा आहे नाहीतर ह्या रिझल्ट पारदर्शकच लागला पाहिजे नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं पवित्रा घ्या लागन आंदोलनाचा जर तुम्ही निकाल प्रक्रिया पारदर्शक घेत नसन तर कारण आज ठीक आहे रात्रंदिवस अभ्यास करून पोट्टे हे सगळ्यात धिंगाणा करून राहिले का आम्ही कुठंतरी लागलो पाहिजे गोरगरिबाचे जर ठीक आहे तिकडल्या तिकडून मागून भरून तुम्ही त्या पोट्ट्याचे मार्क वाढून देत असाल नॉर्मलायझेशन करून तर आम्ही ते ग्राह्य धरणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून या सरकारला माझी विनंती आहे का महसूल मंत्र्यांना लगेच याच्यात हस्तक्षेप करून आपली प्रक्रिया ठीक आहे YouTube फेसबुकच्या माध्यमातून आमच्या पुराव्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे आणि याच्यावर त्वरित आम्हाला उत्तर पाहिजे नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं पवित्रा घेऊ आजच्या दिवशी इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो सगळ्या पुराव्यापर्यंत पोहोचवा आमचा न्याय मागणीसाठी हक्क आहे आमचे पोरं रात्रंदिवस अभ्यास करते गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे आणि ठीक आहे इथं रोज मजुराचे पोरं आहे हमालाचे पोरं आहे जे रात्रंदिवस अभ्यास करून राहिले त्याला आशा आहे त्याच्या मायबापाला आशा आहे का आज तरी पोरगा आपला अभ्यास करून लागन म्हणून ही कळकळीची विनंती आहे या शासनाले का तुम्ही याच्यावर लगेच डिसिजन घ्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र